ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इन्स्पेक्टर सावंत यांची नजर आता वर जाते. तिथे एक कॅमेरा असतो, पण त्या कॅमेऱ्याचा जो अँगल असतो तो चेंज करून ठेवलेला असतो, जेणेकरून कोणालाही समजायला नको की तिथे नेमकं काय आहे ते. म्हणजेच कॅमेऱ्याचा अँगल जसा चेंज केला जातो ना, आता अर्जुनची सुद्धा नजर वर जाते. अर्जुनही म्हणतो की हो बरोबर, हे ना आपलं लक्ष विचलित करण्यासाठी केलेलं आहे, पण नक्कीच ना कोणीतरी इथे येऊन मोठी गडबड केली. अर्जुन म्हणतो की आपण आतमध्ये गेल्याशिवाय ना आपल्याला काही गोष्टी कळणार नाही आहेत, त्यामुळे आता आपण कोणताही विचार न करता शोधाशोध करायला सुरुवात करूया. तेच दुसरीकडे आता कल्पना जी आहे ती गप्पा मारत असते सगळ्यांसोबत. ती म्हणत असते की ह्या सायलीला कितीही काही सांगितलं ना तरी ही सायली ऐकते का आपलं. आताही बघितलं ना, तिला आराम करायला सांगितला होता, पण तरीसुद्धा ती किचनमध्ये शिरली आणि कामं करायला लागली. मग आता तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीला लगेचच ना श्वेता सांगत असते की तुझ्याकडे बघून कल्पना मावशी काहीतरी बोलत आहेत. तेव्हाच ना आता सायली लगेच कल्पनाला बोलत असते की आई, मी सूपच करते, मी घेऊन येते. मग तेव्हाच ना सायलीच्या सूप बनवण्याचा आवाज पूर्ण सगळीकडे घमघमाट पसरलेला असतो आणि म्हणूनच ना अश्विन म्हणत असतो की कधी एकदा मला सूप खायला भेटते. इथे दुसरीकडे ना श्वेताला असं लागून राहिलेलं असतं की कधी एकदा या सगळ्या काही गोष्टी आपल्याला समजत आहेत. अर्जुन कुठे गेला आहे, अर्जुनला काही शोध लागला आहे, तिथे काही सापडलं आहे का, यासुद्धा गोष्टींचा विचार ना इथे आता ही श्वेता करत असते. श्वेताला खबर काढून घ्यायची असते, पण सायलीलाच काही माहीत नाही, तर सायली काय सांगणार. मुद्दामुद्दा या मुलींबद्दल ते विचारते, मुलींचं काही समजलं का, मुली कुठे आहेत, काय आहेत. त्यावर आता नाही ना काहीच कळत नाही आहे, पण लवकरच समजेल, ऐक ना हे पटकन या सगळ्यांना नेऊन दे, असं बोलून आता तिने तिला डायव्हर्ट केलेलं असतं. सायलीसुद्धा तितकीच हुशार असते. सायलीने आता या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. आता सायली जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा गुपचूपपणे तिला आता ते नेऊन द्यावंच लागतं, दुसरा आता पर्याय नसतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सगळ्यांना सूप वगैरे श्वेताने नेऊन दिलेलं असतं आणि जे सूप असतं ना ते खूपच छान झालं आहे असं बोलून आता कौतुक वगैरे सायलीचं सुरू असतं. सायलीचं लक्ष मात्र आता मोबाईलमध्ये असतं, कारण सायलीला त्याशिवाय दुसरं काही सुचतच नसतं. त्यामुळेच ना आता ती थोडासा का होईना विचार करत असते. तेच दुसरीकडे आता अर्जुन, त्यासोबत चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत बरोबर आता त्या ठिकाणी गेलेले असतात आणि सगळीकडे जाऊन ते काही भेटतंय का याचा शोध आता ते घेत असतात, पण तिथे ना आता काहीसुद्धा भेटत नसतं. मग तेव्हाच ना अर्जुनने म्हटलेलं असतं की तुम्ही ह्या दिशेला जा, मी ह्या दिशेला जातो आणि बघतो. तेव्हाच ना अर्जुनच्या हाताला तो पेनड्राईव्ह लागतो. अर्जुनच्या हाती जसा तो पेनड्राईव्ह लागतो तसा आता अर्जुन तो पेनड्राईव्ह दाखवायला येतो. इथे दुसरीकडे आता सगळ्यांनाच हे सूप खूप जास्त आवडतं. सगळीजणं त्या सूपचं कौतुक करत असतात आणि सगळीजणं म्हणत असतात की कसलं खतरनाक सूप बनवलं आहे. आणि तेवढ्यातच ना आता तिथे प्रतिमा आत्यासुद्धा आलेली असते. प्रतिमा आत्यांना आता अर्जुनने फोन केलेला असतो आणि श्रीनाथबद्दल नंबर वगैरे घेतलेला असतो, हे सगळं सांगायचं असतं. पण तोपर्यंत प्रतिमाला कल्पना म्हणत असते की ये इथे बस ना, बघ ना सायलीने किती सुंदर असं सूप केलं आहे, खाऊन घे ना. आणि जोपर्यंत गरम गरम सूप आहे तोपर्यंतच जे सूप पिण्यात आनंद आहे. मग आता सायलीलासुद्धा सांगितलं जातं की सायली तू पण बस. आणि त्यानंतर आता त्यांचं ठरतं की आपण दोघीही मिळून जर सायलीला सूप भरवलं तर, म्हणजे दोन्ही आज्या आपल्या नातवाला सूप भरवतात हे फिलिंग येईल ना, चल पटकन आपण सूप भरवायचं का, असं बोलून आता सायलीला बसवून दोघीही जणी आता सायलीला सूप वगैरे भरवू लागतात. जसं आता सायलीला सूप वगैरे भरवतात ना, तेव्हा मात्र आता सायली खूप जास्त आता खुश असते, पण सायलीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. सायली म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा यांच्या हाती काही लागलं असेल का, हे विचार तिच्या डोक्यामध्ये सतत येत राहतात. तेच आता दुसरीकडे तिला म्हटलेलं जातं की काय चाललेलं आहे तुझं, तुला काही कळत आहेत का गोष्टी, का का कळणार नाही, मला सगळं कळतं आहे, पण जरा शांत हो, असं देखील आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे इथे आता पाहायला मिळतं की ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये सायलीचं काही लक्ष नसतं. कल्पना आता सायलीला म्हणत असते की हळूहळू खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. मग आता दोघीही जणी तिला थोडं थोडं का होईना सूप भरवत असतात, पण सायलीचं लक्ष दारावर तर अर्ध लक्ष मोबाईलमध्ये, कारण अर्जुनचा अजून कसा काही मेसेज आला नाही याकडेच तिचं लक्ष असतं. इकडे आता कल्पना म्हणत असते सायलीला की मी तुला सांगितले जराही हे नाही करायचा, आराम करायचा, पण तुझ्या डोक्यामध्ये सतत विचार आणि विचार सुरूच आहेत, काय चाललं आहे हे, असंही आता कल्पना जी आहे ती सायलीला बोलत असते. सायलीला जेव्हा कल्पना ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सायली
सायली म्हणत असते की आई तुम्ही सगळीजण आहात ना माझ्यासोबत तर बरं वाटतं मला, आणि सारखं सारखं काय आराम करायचं, थोडं तुमच्यासोबत राहिलं तर बरं वाटतं. आणि तुम्हाला सांगू का, मी जेव्हा जेलमध्ये होते ना तेव्हासुद्धा बाळाची काळजी घेत होते. दुसरीकडे आता प्रताप जे आहे ते मात्र म्हणत असतात की सायली ते काही माहीत नाही, उद्यापासून ना तू वॉकिंगला माझ्यासोबत चल. मग दुसरीकडे आता अस्मिता बोलत असते की हो हो वॉकला ह्यांच्यासोबतच जा, म्हणजे त्या निमित्ताने का होईना तुझ्यामुळे त्यांचासुद्धा वॉक होईल, असं आता अस्मिता टोमणे मारत बोलत असते. तेच दुसरीकडे अश्विन म्हणत असतो की मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो, तुम्ही एक काम करा पटकन नाही ना जाऊन या आणि सोनोग्राफी करून घ्या. आता सायलीचे सगळेच कुटुंबातील लोक ना खूप जास्त काळजी घेत असतात. तेच आता कल्पना म्हणत असते की आपल्याला देवळातसुद्धा जायचं आहे. हां, सायली म्हणत असते की हो आई हो आपण जाऊया, पण अजूनही काहीच मेसेज वगैरे कोणाचाही आलेला नसतो, म्हणून ना तिचं मन आहे ना नुसतंपणे आता खात असतं, कळत नसतं की आता मार्ग कसा काढावा. ते टेन्शन खूप जास्त आलेलं असतं, पण त्या टेन्शनचं सोल्युशन मात्र आता काही भेटत नसतं. तर दुसरीकडे आता अर्जुनला तो पेनड्राईव्ह भेटलेला असतो आणि त्या पेनड्राईव्हवर डी लिहिलेलं असतं, आणि त्यामुळे अर्जुनचा संशय अजूनच वाढत जातो. अर्जुन म्हणत असतो की ह्या पेनड्राईव्हमध्ये डी का लिहिलेलं असेल, म्हणजे जसं आपण पाहिलं की जे सुरेश कदम होता आणि त्यासोबत त्याला इथे ठेवलेलं होतं, आणि मग त्या सुरेश कदमने तर आपल्याला सांगितलं होतं की त्याने या सगळ्या काही गोष्टींमध्ये त्याचं नाव तर डी वरणार नाही आहे, आणि त्याने आपल्याला टोनीचं नाव सांगितलं होतं. टोनीमध्ये जो काही अक्षर असतो पहिला तो टी येतो, मग हे डी काय आहे असाही विचारणा आता मनामध्ये येत असतो. मग डी म्हणजे काय याचा विचारणा म्हणत असताना तेव्हा मात्र आता काही गोष्टी कळतच नसतात की काय चाललेलं आहे नेमकं, पण ह्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी असेल, त्यामुळे हा पेनड्राईव्ह इथे आहे. मग आता अर्जुन जो आहे तो पेनड्राईव्ह इन्स्पेक्टर सावंत यांच्या हाती देतो, कारण इन्स्पेक्टर सावंत यांना ह्या सगळ्या काही गोष्टी हँडल करण्याची हे होती, कारण ते शेवटी पोलीस आहेत आणि तिथे एका प्रसंगाच्या ठिकाणी आपल्याला एखादा पेनड्राईव्ह वगैरे सापडला तर तो त्यांनी आता सुपूर्द केलेला होता. तेच आता कल्पनाने एक छान असं गर्भसंस्कारांचं पुस्तक सायलीसाठी आणलेलं होतं. सायली ते पुस्तक घेते, पण त्या पुस्तकाकडे तिचं लक्ष नसतं, ती आता समोर बघत सरळ चालत असते. जशी ती आता सरळ चालत असते ना तेव्हा मात्र आता तिच्या डोक्यामध्ये काहीच चालत नसतं. तिला आता धक्का लागतो, तिथे असलेला बेड तिच्या पायाला लागतो. तसं आता तिच्या पायाला लागतं तसं आता ती कुठेतरी पडते की काय, तोपर्यंत अस्मिताने सावरलेलं असतं. कल्पना तर लगेच यासाठी पाणी वगैरे आणून देते, आणि सायली काय झालं, चक्कर आली का, काय होतंय तुला, बोल. मग आता सायली म्हणत असते की नाही मी इथून जात होते तेव्हा माझ्या पायाला फक्त ते लागलं त्यामुळे. मग आता सायली तुझं लक्ष नाही आहे, मी बघते मगाचपासून काय चाललं आहे ते, मला ना बाळाच्या बाबतीत ना जराही अलगर्जीपणा केलेला ना आवडत नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हा सायली म्हणत असते की आई नका ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ, पण इकडे अजूनही ह्यांचा बघा ना एकही मेसेज आला नाही आहे, मला ह्यांची काळजी वाटते, मी त्याच विचारांमध्ये हरवलेली आहे. तेव्हाच ना प्रतिमा म्हणत असते कळतंय सायली आम्हाला सगळं काही, पण तू थांब ना थोडा तरी विचार कर, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, नको एवढ्या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ. आणि तुलाही चांगलंच माहिती आहे की जे आहे त्या मुली भेटतीलच, मुली अशा हरवणार नाही आहेत, आणि आपण सगळीजण एकत्र आहोत ना, करू आपण काहीतरी, हेही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती थोडा टेन्शनमध्येच असते. पण इकडे आता अर्जुनला तो पुरावा तर भेटलेला असतो, पण त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे हे काही माहिती नसतं, आणि त्यामुळे आता तो पेनड्राईव्ह त्याने ना आता या इन्स्पेक्टर सावंतकडे दिलेला असतो. तेव्हा ना श्रीनाथला कॉल करायची जबाबदारी ही आता चैतन्यकडे दिलेली असते, आणि चैतन्याला कॉल वगैरे करायला सांगितलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीने मेसेज केलेला असतो, म्हणून अर्जुनने तिला रिप्लाय दिलेला असतो की मी घरीच येतोय, घरी आल्यावर सांगतो, असं बोलून आता त्याने तो फोन ठेवलेला असतो. आणि जेव्हा फोन ठेवला जातो ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की अर्जुन येतोच आहे घरी, आणि जेव्हा तिला कळतं की अर्जुन घरी येतोय तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं, कारण तिला ना अचानक खूप जास्त टेन्शन आलेलं होतं. पण आता अर्जुन घरी येतोय म्हटल्यावर ती रिलॅक्स झालेली असते. पण दुसरीकडे मात्र आता डोक्यामध्ये विचारणा श्वेताच्या सुद्धा फिरत असतात. तर श्वेता विचार करते की नक्कीच ना अर्जुन घरी येतोय, आणि सायलीला त्याने मेसेज करून सांगितलं आहे, याचा अर्थ नक्कीच ना अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असणार आहे, त्याशिवाय एवढे शांतपणे ही लोकं राहणारच नाही, असाही विचारणा इथे आता श्वेता करत असते. तेवढ्यातच ना
तिथे आता गौरी येते आणि गौरी तिथे आल्यानंतर खूप सुंदर असं चित्र तिने काढलेलं असतं आणि ती म्हणत असते की बघ ना सायलीताई, ही तू आहेस, ही मी आहे आणि हे तुझं बाळ. आणि मग तेव्हाच ना इथे आता गौरीचं काढलेलं चित्र सायलीला खूप जास्त आवडतं. तेव्हाच ना सायली लहान मुलांना किती जीव लावते ना, असं आता अस्मिता म्हणते. अस्मिता आता तेही म्हणते की सुरुवातीच्या काळात गोलूच्या वेळेला ना मलाही काही सुधरत नसायचं, 2-3 महिने माझं कशातच लक्ष नव्हतं, पण सायली होती ना त्यामुळे तेव्हा सगळ्या काही गोष्टी मॅनेज झाल्या. तेव्हा सायली म्हणत असते अस्मिताला की असं काही नाही हो, काय आहे ना की मुलांना जर आपलंसं आपण केलं ना की सगळ्या काही त्यांच्या गोष्टी ना व्यवस्थित समजतात. माझंही तसंच आहे, मला मुलं पहिल्यापासूनच आवडतात. असंही आता सायली म्हणत असते की हो हो, आम्हाला माहिती आहेत ना तुला मुलं किती आवडतात ते. तेच आता दुसरीकडे या श्वेताला जाणून घ्यायचं असतं की काय आहे आणि काय नाही ते. त्यामुळे श्वेताचा जीव नुसता वरखाली होत असतो. तेच आता दुसरीकडे आता अर्जुन आला आहे का नाही, अर्जुन तोपर्यंत इथे येणार असतो. पण इकडे मात्र आता सायलीचं मन लागत नसतं, म्हणून सायली बोलत असते की प्लीज ना आई, मला समजून घ्या ना. जर आता ते जात असतील कुठे आणि ह्या सगळ्याचा शोध घेत असतील तर मला पाठवा ना त्यांच्यासोबत. पण आता कल्पना चिडते. कल्पना म्हणते की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही आहे का? मी सांगितलं आहे ना तुला, तुला कुठेच जायचं नाही आहे. मग सारखं सारखं तुझं तेच का चालू आहे? मी तुला म्हटलं आहे की नाही जायचं, बाळाची काळजी घ्यायची. मग आता सायली म्हणते की मी बाळाची काळजी घेते ना, पण तुम्ही मला एवढं रागवून बोलू नका. तेच आता कल्पनाला प्रतापसुद्धा सांगतात की अगं तू तिच्यावर चिड, पण एवढं का चिडतेस? पण कल्पनाला आता राग येत असतो, कारण सायली ना कल्पनाचं जराही ऐकत नसते. त्यामुळे भयंकर अशी कल्पना तिच्यावर चिडते. दुसरीकडे पेंढरा भेटत नसतो, म्हणून आता काही चित्त थारावर लागत नसतं. काही गोष्टी सचिनला कळतच नसतात. सचिन विचार करत असतो की तो पेनड्राईव्ह कुठे आहे. मग आता त्या पेनड्राईव्हमधला डाटा तरी ठेवला आहेस का? पेनड्राईव्हमधला डाटा आहे यार माझ्याकडे, पण तो पेनड्राईव्ह कोणाला भेटायला नको. तेवढ्यातच ना टोनीचा कॉलही आलेला असतो. टोनी आता कॉल करतो आणि टोनी कॉल करून बोलत असतो की काय झालं. मग आता पेनड्राईव्ह नाही, पेनड्राईव्ह सापडला नाही आहे, मग लवकर पटापट कामं करा. काही झालं तरी पुरावा कोणाच्या हाती लागायला नको, आणि जर लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असं देखील टोनीने सचिनला धमकावलेलं असतं. मग तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की मी पेनड्राईव्ह कुठे ठेवला आहे मला का आठवत नाही आहे, काहीच कळत नाही आहे, पण त्या पेनड्राईव्हमध्ये लई मोठे पुरावे आहेत. तेवढ्यातच ना आता राकेशच्या फोनवर कॉल आलेला असतो. राकेशच्या फोनवर जसा फोन येतो तसं मात्र आता इथे राकेश म्हणत असतो की तो फोन काय उचलू नको, आपण इथं घाईत आहोत. आणि मग तेव्हा घाईत असल्यामुळे ना आता सांगितलेलं असतं की आम्ही तुझ्यासोबत नंतर बोलतो, आणि असं बोलून ना राकेश जो आहे तो आता फोन ठेवत असतो. जसं आता राकेश फोन ठेवतो ना तसं मात्र आता इकडे सचिन त्याच्याकडनं फोन काढून घेतो, आणि काय झालं आहे त्या राकेशचं, एवढं काय चाललं आहे काही कळलं नाही मला, असंही आता बोललं जातं. अरे त्या राकेशचं का, थांब मी सांगतो. अगं जे पेनड्राईव्ह आहे ना ते थोडं हरवले. कोणतं पेनड्राईव्ह, कशाबद्दल बोलतो आहेस तू, असंही आता प्रिया बोलत असते. तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की ते काय आहे ना टोनीने मुलींचे लोकेशन GPS ट्रॅकर त्याच्यामध्ये सेव्ह करायला सांगितले होते. त्यासोबत काही कॉन्टॅक्ट्स होते ते सुद्धा सेव्ह आहेत त्याच्यामध्ये, आणि तोच पेनड्राईव्ह हरवला आहे. त्या पेनड्राईव्हचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, पण तो पेनड्राईव्ह काही झालं तरी सापडला नाही आहे, असंही आता बोललं जातं. मग अरे तुम्ही असं कसं काम करता यार, तुमचं लक्ष कुठं असतं, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रियाला टेन्शन येतं. प्रिया म्हणत असते की तिथे सायली अर्जुनचं काय चाललं हे आपल्याला कळत नाही आहे, आणि इथे तुमचंही आता भलतंच काही ना काही सुरू आहे. जरा लक्ष ठेवा ना कामाकडे, सगळं हातातनं निसटत चाललेलं आहे. मग तेव्हाच ना सचिन आहे तो म्हणतो की बघतो मी, चल, आणि असं बोलून आता त्याने फोन ठेवलेला असतो. तेच आता सचिनचं डोकं काम करत नसतं की तो पेनड्राईव्ह कुठे असेल. इकडे मात्र आता प्रिया जी आहे तिने आता अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो, कारण सायली तर तिला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सुटेल, पण सायली सुटलेली होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पना इकडे सायलीवर भडकत असते. सायलीचं कोणतंही म्हणणं तिला पटतच नसतं. त्यामुळे आता तिने आता सायलीला सरळ सांगितलेलं असतं की तू मला काहीच सांगू नको, आणि तू ठरवलंच आहेस ना ऐकायचं नाही तर जा बिंदास बाहेर, काय बोलणार आहे आता तुला. जेव्हा सायलीकडे ती एवढ्या रागारागात बोलत असते ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो की काय झालं आहे नेमकं, एवढ्या रागारागात कसं काय बोललं जातं आहे. तेव्हाच ना आता अर्जुन येतो, आणि अर्जुन आल्यानंतर म्हणतो की अगं आई, मला एक गोष्ट सांग, जर तिच्या मनासारखी कोणतीही गोष्ट होत नसेल, तिला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तिला ती करू दे ना, आणि मग तू तिला ती गोष्ट का करू देत नाही असं करू नको. तिचं मन ज्याच्यात रमतंय ना ते तिला करू दे, आणि तसंही मी तिच्यासोबत आहेतच ना, असंही आता अर्जुन बोलत असतो. त्यावर कल्पनाला अजूनच राग येतो. कल्पना म्हणत असते की तू तुझ्या डोक्याने सगळं काही करायचं ठरवलं आहेस ना, मग आता मी तरी काय बोलणार आहे. तू जर सगळंच ठरवून बसलायस तर आता मलासुद्धा काहीच म्हणायचं नाही आहे, असंही आता ती रागारागात बोलत असते. तेव्हाच ना
आता म्हटलं जातं की काय चाललं आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुमचं ठरवलं आहे तर तुम्ही मला काय या सगळ्या गोष्टी विचारताय, नका विचारू, ते सगळं काही माइंडमध्ये ठेवूच नका, असंही आता कल्पना बोलत असते. तेव्हा प्रताप ना कल्पनाला शांत करत असतात. कल्पनाला म्हणत असतात की एवढं पॅनिक का होतेस, तू थोडी शांत हो. पण इकडे आता कल्पनाला सायली समजावते. सायली म्हणत असते की आई, मला कळते की तुम्हाला काळजी वाटते माझी, ही काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण तुम्हाला सांगू का, जेव्हा मी जेलमध्ये होती ना तेव्हा माझं मन लागायचं नाही, मी सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असायचे. पण तेव्हा म्हणून सांगते तुम्हाला, मी फक्त ना माझ्या बाळाचा विचार करायचे, बाकी मला दुसरं काही सुचायचं नाही. मी ठरवलं होतं की बाळासाठी ना काही करेन, म्हणूनच मग मी माझी काळजी नाही करायचे, पण बाळासाठी का होईना मी थोडंसं तरी खाऊन घ्यायचे, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कल्पना जी आहे ती थोडी शांत बसते. कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे. मग तेव्हाच ना आता सायली म्हणत असते की कळतायत ना तुम्हाला गोष्टी, मग आता ठीक आहे, नीट जा आणि नीट या, बाकी मला तुझ्या बाळाची काळजी वाटते, कारण काही झालं तरीसुद्धा आता बाळाची जास्तीत जास्त काळजी व्हायला पाहिजे, आणि ती काळजी जर आपण घेतली नाही तर तुला माहिती की पुढे जाऊन काय होईल ते. हो हो आई, मला कळतं आहे, तुमची काळजी मला सगळी कळते, तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित काळजी घेते. मग तर झालं. मग तेव्हा कुठे जाऊन एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना आता थोडंसं का होईना रिलॅक्स वाटत असतं इकडे असणाऱ्या कल्पनाला जेव्हा थोडंसं का होईना रिलॅक्स वाटतं ना तेव्हा आता कल्पना शांत राहते. तेच आता अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की मम्मा, तू नको काळजी करू, मी आहे ना तसंही तिची काळजी घ्यायला, मग तू काय एवढा विचार करतेस, असंही बोलून आता कसं कसं तिला शांत केलं जात असतं. कारण आता ती एवढी रागवलेली आहे, एवढी रुसलेली आहे म्हटल्यावर आता आपल्यालाच आपल्या आईला शांत करावं लागणार आहे, हे बरोबर अर्जुनला माहिती असतं. त्याच वेळेला श्रीनाथचा सुद्धा काहीच नाही, म्हणजे प्रतिमा विचारते श्रीनाथचा काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला का. नाही ना, श्रीनाथचा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला, खरं तर मी सुद्धा प्रयत्न करत होतो पण त्याच्याशी बोलणंच नाही झालं, असंही आता अर्जुन बोलत असतो. मग आता हे काय नवीन, हा श्रीनाथ कोण आहे हे देखील सायली विचारते. मग तेव्हाच ना सायलीला सांगितलं जातं की अगं श्रीनाथ म्हणजे ना, तेव्हा आता इकडे अर्जुन तिला म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी ना आपण रूममध्ये जाऊन बोलूया, आता तू पहिल्यांदा जेवून घे बरं, जेवणाची वेळ जराही मिस करायची नाही, तू खाल्लं नाही आहेस ना काही, असं बोलून मग तो तिला आता खायला वगैरे सांगत असतो. जेव्हा आता तो तिला ह्या सगळ्या काही गोष्टी करायला भाग पाडतो तेव्हा मात्र इकडे त्याला असं वाटत असतं की निदान इकडे श्वेता विचार करते की हा काहीतरी बोलेल आणि आपल्याला समजेल की कोण आहे हा नेमका श्रीनाथ, पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या काही समजत नसतात आणि त्यामुळेच ना आता श्वेताचा अजूनच मूड ऑफ झालेला असतो. श्वेता विचार करते की यार यांचं काय चाललं आहे, जराही मला गोष्टी कळू देत नाही आहेत, मला जर काही कळलं असतं तर ते एका अर्थी बरं झालं असतं ना. तेच दुसरीकडे सचिनने आता टेन्शन खूप जास्त घेतलेलं असतं, सचिनला कळत नसतं. सचिन म्हणतो की आता आपल्याला काही झालं तरी त्या लोकेशनला जावंच लागणार आहे. तेवढ्यातच ना इथे आता तो विचार करत बसलेला असतो, तो बरोबर आता महिपतसुद्धा असतो. महिपतही आता तिथेच असताना ना अचानकपणे आता त्याला फोन आलेला असतो त्या सुरेश कदमचा. सुरेश कदम आता म्हणत असतो की मला असं वाटतंय ना, तुम्ही ना तो पेनड्राईव्ह जो आहे तो ठेवला असणार आहे कुठेतरी, मग जिथे ठेवला नसेल ना, जिथे मी आणि सोनल होतो तिथे तुम्ही हा पेनड्राईव्ह तर ठेवला नसेल ना. हो असू शकतं तिथेही पेनड्राईव्ह. मग आता तो पेनड्राईव्ह जो आहे तो तिथे जाऊन शोधायचं हे मात्र आता त्याचं ठरलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याने आता म्हटलेलं असतं की पटकन आता मला निघावं लागेल, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, मी पटकन जाऊन बघतो की पेनड्राईव्ह मी तिथेच ठेवला आहे का. मग आता पेनड्राईव्ह शोधण्यासाठी तो तिकडनं बाहेर पडतो. जसं आता तो पेनड्राईव्ह शोधायचं ठरवत असतो तेव्हा मात्र ना इकडे आता महिपत म्हणत असतो की तुम्ही काही मूर्ख आहात का, तुम्हाला डोकं नावाची गोष्ट आहे का. मग महिपतला तो म्हणत असतो की काय झालं. तेव्हाच आता महिपत म्हणतो की जिथे ऑलरेडी पोलीस असणार तिकडे सगळं संरक्षण असणार पोलिसांचं, आणि तिथेच जाऊन तुम्ही आता ही शोधाशोध करणार आहे का. अरे डोकं लावा ना, दोघंही जण कसे काय मूर्ख निघालात, असंही आता इकडे महिपत जो आहे तो बोलत असतो. महिपत म्हणतो की तुम्ही ना इतके दिवस माझ्यासोबत काम करताय पण तरीसुद्धा ना तुम्हाला कळलेलं नाही की काम कसं करायचं आणि कसं नाही ते. तेच आता सचिनला आणि राकेशला महिपत ओरडून बोलत असतो. महिपत आता त्यांना म्हणत असतो की तुम्हाला जरा जरी कळलं असतं ना की ते कुठे काय ठेवायचं आहे तर बरोबर सगळ्या काही गोष्टी कळल्या असत्या, पण कुठे तुम्हाला या गोष्टी कुठे समजून घ्यायच्या आहेत.
जर समजले असतात तर ना, अरे तिथे ऑलरेडी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि आता तुम्ही तिथे जाऊन या सगळ्याचा शोध घेताय का? कसं कळणार आहे तुम्हाला? तुम्हाला काही गोष्टी कळत आहेत का? नको असा रिस्क घेऊ. हो आता कळतं ही रिस्क घेणं चुकीचं आहे. आम्ही काळजी करून सगळं काही करू असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की रूममध्ये येऊन अर्जुनने सांगितलेलं असतं की तो पुरावा भेटला आहे पेनड्राईव्ह, पण त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे काहीच माहीत नाही. पण त्या पेनड्राईव्हवर डी लिहिलेलं आहे. तेव्हा आता सायली म्हणत असते की पेनड्राईव्हवर डी लिहिलं याचा अर्थ काय होऊ शकतो? म्हणजेच बघा ना, सुरेश कदमचं नाव तर डीवरनं नाही आहे, त्यासोबत टोनी पण टीवरनं आहे. म्हणजे आपल्या ओळखीमध्ये ही 2 नावं आपल्यापर्यंत आता ऐकायला आली आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही हा जो टोनी आहे आणि त्याचबरोबर सुरेश कदम हे दोन्हीही वेगवेगळी माणसं आहेत आणि ही अनोळखी माणसं आहेत आपल्यासाठी. पण या सगळ्यामध्ये कोणीतरी तिसरा व्यक्तीसुद्धा सामील आहे असं मला वाटतंय. असंही आता सायलीने सांगितलेलं असतं आणि सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनसुद्धा आता विचार करत असतो. अर्जुनही आता म्हणत असतो की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. मलाही असंच वाटते की ह्या सगळ्याच्या मागे अजून कोणीतरी आहे. पण कोण आहे ना, ह्या काही गोष्टी ना क्लिक होत नाही आहेत, समजत नाही आहेत. पण त्यासाठी प्रयत्न मात्र आता सुरू आहेत. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की डी म्हणजे इकडचीच कोणतरी व्यक्ती असणार आहे. डी म्हणजे आपल्याला कळत नाही सुरेश कदम, बट टोनीचं सरनेम डीवरनं असू शकतं का? हाही विचार ना इथे आता सायली करत असते. तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की काही कळत नाही आहे, पण कोणीतरी नक्कीच आहे. पण आता सायली म्हणत असते की जर असं झालं तर मुलीच्या संदर्भात काही गोष्टी त्या पेनड्राईव्हमध्ये असतील ना, तर ते खरंच खूप चांगलं होईल. कारण मुली ज्या काही गोष्टी आहेत काय आहेत ते लवकरात लवकर आपल्याला शोधायला हवं आणि त्याचसाठी आपल्याला पटकन कामाला लागायला हवं, हेही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्यानंतर अर्जुनही विचार करतो. दुसरीकडे आता प्रियाने कॉल केलेला असतो आणि प्रिया कॉल करून श्वेताला सांगत असते की त्या अर्जुन सायलीचं काय चाललंय ना, याकडे जरा लक्ष दे. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन बाळाची सोनोग्राफी काढण्यासाठी बाहेर गेलेले असतात. सोनोग्राफी काढायला बाहेर गेलेले असताना आता अर्जुन खूप जास्त खुश असतो, कारण अर्जुनला ना आता सोनोग्राफीमध्ये बाळ स्पष्टपणे दिसत असतं आणि त्यामुळे आता तो बाळाशी गप्पा मारत बाहेरच बसलेला असतो. तोपर्यंत इकडे श्वेता रूममध्ये जाते आणि आता काही भेटते काही बघत असते. तेच आता सायलीच्या केसची फाईल तिच्या हाती लागलेली असते आणि त्यामुळे ती खूप जास्त अशी खुश होते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.